हाय. तर मी सांगितलं होतं की आपण बेसिकपासून शिकणार आहोत. तर फर्स्ट आपण लाईन काढणार आहोत. हा कोन मी बनवला आहे स्वतः. मी माझ्या स्टुडंटला याच कोननी शिकवते. तर त्यांना शिकवण्यासाठी बनवला होता. तर त्याच कोननी तुम्हाला काढून दाखवते. अर्धा कोन आहे हा, पूर्ण नाही आहे. तर बेसिक म्हटलं तर स्टार्टिंगला येते लाईनिंग. लाईनिंग जमली तरच आपल्याला मेहंदी काढता येईल. कारण लाईनिंग मेहंदीमध्ये एवढी इम्पॉर्टंट आहे ना, तर कुठून पण लाईनिंग काढावे लागतात. कुठं पण छोट्या छोट्या लाईनींपासून मोठ्या लाईनींपर्यंत आपल्याला लाईनी जमायला पाहिजेत. तर लाईनिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे. एकदम स्ट्रेट लाईन आली तर फिनिशिंग तुम्हाला दिसून येते. एकदम स्ट्रेट लाईन हवी आहे त्याच्यासाठी. अशी मध्ये जर तुटत असेल तर पूर्ण त्याच्यावर गिरवायचं नाही. फक्त इथून घ्यायचं आणि इथे असं टाकायचं. तर लाईनिंग काढताना कोणाकोणाचं काय होतं की इथं असा डॉट पडतो, मग पुढं जातात असं. नाही तर मग जाता जाता तर असं होऊन जातं. तर तसं नाही करायचं. स्टेबल ठेवायचा आहे हात आणि एकदा स्टार्ट केलं तर लगेच पुढं जायचं आहे. ओके. माझा कोन थोडासा पातळ झाला आहे. पाणी जास्त झालं आहे त्यात, त्याच्यामुळं तो थोडासा निघतो आहे बाहेर, तुटतो आहे सारखा. पण ठीक आहे, लाईनिंग तर स्ट्रेट येत आहेत माझ्या. ठीक आहे. तर हे डॉट्स पडू नये याच्यासाठी काय करायचं, जेव्हा आपण प्रेस करतो कोन, तर मेहंदी अशी बाहेर निघताच आपल्याला लाईनिंग स्टार्ट करायची आहे. हे बघा, तुम्ही जर इथं थांबणार, मेहंदी बाहेर काढणार, मग पुढं जाणार, मग ते तिथं डॉट्स तयार होणार. त्यामुळं बाहेर निघताच आपल्याला पुढे जायचं आहे. ही झाली लाईनिंग. आता या लाईनिंगची प्रॅक्टिस तुम्हाला करायची. तर दुसरी गोष्ट आहे सर्कल. सर्कल का काढायचा? कारण सर्कलचे डिझाईन तर तुम्हाला पण माहिती आहेत, किती सारे आहेत मेहंदींमध्ये. स्पायरल पण आपला सर्कलमध्येच असतो आणि खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण फिगर वगैरे पण काढतात, सर्कलमध्ये काढतात. किंवा दुसऱ्या जर ब्राईडला काढायला गेलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मंगळसूत्र वगैरे काय काढायचं असेल तर सर्कलमध्ये काढतात. त्यासाठी आपल्याला सर्कलची प्रॅक्टिस करायची. हा झाला सर्कल. तर मेहंदी काढताना एक लक्षात ठेवायचं आहे की जे आपण कोन काढतो, कोणी असं एकदम असं घासून काढाय बघतात, तर त्याने आपलं काय होतं, कोन खराब होतो, कोनची टीप आपली खराब होते. तर काय करायचं आहे, असं स्टार्टिंग घेतली तर कोन असा उचलायचा आहे, थोडासा उचलायचा आहे आणि मग तो पुढं न्यायचा आहे आणि जिथं एंड करायचं आहे तिथं जाऊन थांबायचा. म्हणजे कोन पण खराब होत नाही, टीप पण आपली खराब होत नाही आणि आपली फिनिशिंग पण एकदम छान येते. कोन घासायचा नाही आहे, कोन थोडासा उचलायचा आहे आणि मग पुढं घेऊन जायचं आहे त्या कोनला. आता हा झाला सर्कल. हा राऊंड सर्कल आहे. आता ओव्हल सर्कल पण काढायचं आहे आपल्याला, ओव्हल शेप. या बेसिक गोष्टी यासाठी काढायच्यात की पुढं जाऊन कधी काय उपयोगाला पडेल हे आपल्याला सांगता येत नाही, त्याच्यामुळं काढायच्यात. हे झालं ओव्हल. आता हा सर्कल आहे ना, तर तुम्ही हा एकच साईज किंवा ही साईज नाही प्रॅक्टिस करायची, तर याचे अशा अनेक साईज असतात, एकदम छोटे होत जातात. ते सर्व तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. एकदम असं स्टार्टिंगपासून एंडपर्यंत सर्व आपल्याला सर्कल काढता आले पाहिजेत, मोठ्यापासून छोट्यापर्यंत. तसंच ओव्हल शेपचं पण सेम तसंच आहे. एकदम मोठ्यापासून छोट्यापर्यंत काढता यायला पाहिजेत. पुढं जाऊन याचा सर्कलच तयार होतो. ठीक आहे. तर हे झालं. आता स्पायरल काढताना काय करायचं, स्पायरल या आपल्या बेसिक गोष्टीमध्येच येतं. कारण कुठं पण जावं तुम्ही, चकली म्हणतो कोण त्याला, तर ते जास्त काढायला बघतात सगळे. काय करायचं,
एक राऊंड काढायचा आणि असं त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मेहंदी कोन घेऊन जायचं. हळूहळू न्यायचं, एकमेकांना चिटकवायचं नाही आणि मध्ये नेऊन छोटा डॉट द्यायचा किंवा नाही दिला तरी चालेल. आता हा झाला बाहेरून आत नेला आपण. आता आतून बाहेरसुद्धा आपल्याला स्पायरल काढता आला पाहिजे. याला बोलतात स्पायरल. स्पायरल बोलतात याला. मी याचे नावं लिहून तुम्हाला म्हणजे नावं लिहून दाखवेल, याचे लिहून देईल. तर हा झाला बाहेरून आत काढला आपण. आता आतून बाहेरसुद्धा आपल्याला काढता यायला पाहिजे, कारण जर जागा वगैरे कमी असेल तर हे तिथं उपयोगी पडतात आपल्याला आतून बाहेर काढलेले. चिटकू द्यायचे नाहीत एकमेकांना लाईनी. एकदम छान दिसले पाहिजे, छान आल्या पाहिजेत. हे झाले स्पायरल. याच्यानंतर आपल्याला काढायचे डॉट्स. हे डिझाईनचे डॉट्स. हे तर सर्वांनाच येतं. ओके. याला बोलतात टिकली डॉट. सर्कल काढायचा आणि त्याच्यामध्ये फिल करायचं. हे नॉर्मल डॉट, हे टिकली डॉट. या अशा छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात, त्या आपल्याला आपण या ॲडव्हान्समध्ये पण यूज करतो. असं नाही की बेसिक म्हणून बेसिकमध्येच यूज करतो. तर ब्राईडच्या हातावर बेल्ट वगैरे काढण्यासाठी आपण हे यूज करतो. तर या आत्ताच तुम्हाला परफेक्ट जमल्या तर नंतर याची प्रॅक्टिस करायची गरज पडत नाही. हे झाले डॉट्स. आता याला बोलतात टिकली डॉट्स. हे नॉर्मल डॉट्स आहेत आपले. आता स्पीड डॉट्स, जेव्हा आपल्याकडे टाईम नसतो अजिबातच, तेव्हा आपल्याला स्पीड डॉट काढावे लागतात. असं करून परत असं लाईन काढायची, डॉट द्यायचं, लाईन काढायची, डॉट द्यायचं. याला बोलतात स्पीड डॉट. हे आपल्याला टाईम नसल्यावर उपयोगी पडतात. जेव्हा आपल्याकडे टाईम नसतो, ब्राईडला घाई झालेली असेल किंवा XYZ सायडरला पण घाई असेल किंवा आपण कोणाला मेहंदी काढत असेल त्यांना घाई असेल, आपली मेहंदी अर्धी राहिली असेल, तर त्यांच्या हातावर आपण असे डॉट्स काढू शकतो. ओके. आता आपण शिकणार आहोत स्ट्रोक. तर स्ट्रोक काढताना काय करायचं आहे, एकदम असे पानांच्या आकाराचे दिसले पाहिजेत, ते छान दिसले पाहिजेत. ही जी लाईन आहे आपली, ही रेफरन्स लाईन अशी ओढून घ्यायची. तर इथून रेफरन्स लाईन जी आहे तिथून एकदम हळू टाकत जायचं, मग परत जाड टाकायचं आणि परत बारीक याच्यावर यायचं. कळलं? परत इथून पण सेम तसंच. इथून बारीक, मध्ये आलं की जाड आणि परत पुढं गेलं की बारीक. हे आहेत स्ट्रोक. तुम्ही याची प्रॅक्टिस सिंगलसुद्धा करू शकता. अशी लाईन ओढायची, रेफरन्स लाईन ओढायची आणि इथून बारीक घ्यायचं. जसं पुढं जाईन तसं जाड करत जायचं, जाड 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 जाड, आणि मग जसं खाली उतरल तसं बारीक 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 असं. इथून जाईल तसं जाड 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 आणि इथून बारीक. ओके. स्ट्रेट काढायचं असेल तर स्ट्रेट पण काढू शकता. इथून बारीक, इथून छोटी लाईन घ्यायची, इथं आलं की मोठी घ्यायची, वर यायचं, परत खाली जाताना बारीक आणि सोडून द्यायचं. अशी तुम्ही स्ट्रोकची प्रॅक्टिस करू शकता. तर हे आपले खालच्या साईडचे स्ट्रोक झाले. आता याची पण प्रॅक्टिस आहे तुम्हाला. एकदम असं छोट्यापर्यंत करायची आहे, कारण इतके छोटे स्ट्रोक असतात ना, खूप छोटे छोटे स्ट्रोक असतात. ते पण आपल्याला जमायला पाहिजे. मोठेच जमल असं काही हे नियम नाही आहे, बारके पण जमायलाच पाहिजे. तर जसं आपण पुढं जाईल तसं त्याची साईज छोटी करत जायची आणि सेम तसंच काढत जायचं. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये वगैरे सांगू शकता. मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणार आहे याचे, तर तुम्ही त्याच्यामध्ये पण मला विचारू शकता परत कसं काढले वगैरे, तर मी सांगत जाईल तुम्हाला. अशी साईज याची छोटी छोटी करत जायची.
आणि कधी पण मेहंदी काढायला गेलं की डिझाईन झाली की आपलं हे टीप आहे ना ते क्लीन करायचं, नाहीतर मेहंदीची जी डिझाईन आहे किंवा फिनिशिंग म्हणा ते छान दिसत नाही. म्हणजे याला थोडंसं उरलेलं असतं ना समोर, तर ते त्या मेहंदीमध्ये येतं, आपल्या जे डिझाईन काढणार आहे त्याच्यामध्ये येतं. त्यामुळे ते क्लीन करायचं आणि नंतर टाकायला सुरुवात करायची. हे झाले खालच्या साईडचे स्ट्रोक. आता वरच्या साईडचे स्ट्रोक बघूयात. या साईडनी एक वरी काढताना पण सेम तसंच काढायचं. इथून छोटं घ्यायचं, पुढं गेलं की मोठं 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 करत जायचं, परत छोटं, परत मध्ये पण सेम तसंच. जसं पुढं जाईल तसं वाढवायचं आणि कमी करायचं. परत आता याची साईज छोटी करत जायची आपल्याला. हे झाले छोटे छोटे साईज. असंच तुम्ही पुढं काढत जायचं, एकदम छोटं 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 करत जायचं. ओके. तर आता याच्यामध्ये आपल्याला लाईनिंग्स, ज्या वेव्ज लाईन असतात, क्रॉस लाईन असतात, त्या पण खूप उपयोगी पडतात. कारण त्याच्या डिझाईनीसुद्धा तयार करू शकतो आपण, किंवा त्या अशा आपल्याला हातावर वगैरे काढायलासुद्धा उपयोगी पडतात. जास्त करून त्या लाईनिंगचा उपयोग खूप होतो. तर वेव्ज लाईन काढायच्या. एकदा कोन आपण हातात घेतला तर तो थांबवायचा नाही. असं. या झाल्या वेव्ज लाईन. या छोट्या वेव्ज लाईन, मोठ्या वेव्ज लाईनसुद्धा काढतात. या आपल्याला बेल्ट वगैरे काढायला उपयोगी पडतात. या झाल्या झिगझॅग लाईन. असं तुम्ही काढू शकता झिगझॅग लाईन. हे झाले. आता झिगझॅग लाईनमध्ये पेटल्स काढायचे आहेत आपल्याला. ही काढली झिगझॅग लाईन. पेटल्स म्हणजेच आपले स्ट्रोक. हे स्ट्रोक सिंगल सिंगल काढायचे. इथून घ्यायचं, असं काढायचं. आता ते काढायचे कुठं, काही जण काय चूक करतात, हे असं हे काढले ना आपण वेव्ज लाईन, तर हे वर जे दिसतंय ना टोक, त्याच्यावर काढतात. तर त्याच्यावर नाही काढायचं आहे आपल्याला. तिथं काढलं ना एकदम खराब दिसतं, एकदम फिनिशिंगच दिसत नाही अजिबात त्याला. असं बाहेर नाही दाखवायचं आहे आपल्याला, आपल्याला दाखवायचं आहे त्याच्यामध्ये. तर काय करायचं, हे जे आतला भाग आहे ना, हा आतला भाग आहे नाही त्याचा, त्याच्यामध्ये असं काढायचं आहे आपल्याला. आता हे कसं असं राऊंड आहे, तर आपण त्याच शेपनी आपण स्ट्रोक काढणार आहे असं. परत या साईडनी सेम तसंच असं काढून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे, प्रॅक्टिस केलं तर सर्वांना जमेल. हळूहळू काढा, फिनिशिंग दाखवायची आहे आपल्याला. फिनिशिंग महत्त्वाची असते, नाहीतर मेहंदी कशी पण काढली तर कोणालाही आवडत नाही. फिनिशिंग दिसली तर सगळ्यांना आवडते, मग ते डिझाईन चांगली दिसो किंवा ना दिसो. हे असं. हे झालं. आता आपल्याला काढायचे आहेत आता या मी लाईनिंग मारून घेतल्या. आता आपण स्कॅलप काढणार आहोत. तर स्कॅलप हे 3 प्रकारे काढायचे आहेत आपल्याला, 3-4 प्रकारे. तर 0 नंबरपासून स्टार्ट करायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की नंबर काय आहे त्याला, तर हे आपल्याला नंबर याच्यासाठी द्यायचे आहेत की आपण ब्राईड वगैरे काढलं तर त्याच्यामध्ये एकदम छोट्या साईजचे स्कॅलप यूज करावे लागतात.
तर त्याच्यासाठी हे नंबर वगैरे देते मी. ही माझी म्हणजे माझ्या साईडने मी असे करते. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. नंबर नाही दिलं तरी चालेल. हे आहेत 0 नंबर साईजचे. खालच्या साईडने पण प्रॅक्टिस करायची आहे आणि वरच्या साईडने पण प्रॅक्टिस करायची. दोन्ही साईडने करायचे. हळूहळू काढा, जमेल. मिक्स करायचं नाही आहे याला. एकदम सुटसुटीत आणि छान दिसले पाहिजे. वरची आणि खालची जी आहे त्याची लाईन ती एकदम म्हणजे सेम आली पाहिजे, एकसारखे दिसले पाहिजे. त्याच्याहून थोडेसे मोठे काढायचे. हे झाले 1 नंबरचे स्कॅल्प. खालच्या साईडने पण आणि वरच्या साईडने पण दोन्ही साईडने प्रॅक्टिस करायची. दोन्ही साईडने काढता यायला पाहिजे. ओके. हे 2 नंबरचे म्हणजे त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे. याची पण दोन्ही साईडने प्रॅक्टिस करायची आहे. आता जेव्हा आपण रेग्युलर यूज करतो स्कॅल्पचे तेव्हा हे जास्त यूज करतो सायडरला वगैरे. सगळे कोणी ते एवढे मोठेच स्कॅल्प काढतात की पार एवढे मोठे मोठे असे आहेत. ते स्कॅल्प नाही दिसत तर ते फुलं दिसतात, पार फुलांच्या पाकळ्या दिसतात. तर तसं नाही काढायचं आपल्याला. ब्रायडल मेहंदी वगैरे असेल तर छोटे छोटे स्कॅल्प यूज करायचे, कारण त्याच्यामध्ये फिनिशिंग जास्त दाखवावी लागते आपल्याला ब्राईडच्या मेहंदीमध्ये. आणि हे आपण सायडरला वगैरे यूज करू शकतो. आता 3 नंबरचे स्कॅल्प. त्याच्यापेक्षा थोडे मोठे. आता हे कशासाठी यूज करायचे तुम्ही म्हणाल की इथं तुम्ही सांगितलं की ते फुलांसारखे दिसतात. तर हो, ते आपल्याला फुलांसारखेच यूज करायचे आहेत, फुलांसाठीच काढायचे आहेत. तर आपण जे डिझाईन काढतो ना, बेल्ट वगैरे काढतो मेहंदीमध्ये, हा बेल्ट तर सर्वांनाच माहीत असतो. सर्वांना हाच बेल्ट आठवतो पटकन. स्कॅल्प काढायचे, त्याच्यावर पाकळ्या काढायच्या फुलांच्या. तर हे 3 नंबरचे स्कॅल्प याच्यासाठी यूज करतात. हा झाला एक बेल्ट तयार. त्याच्या अशी लाईन ओढायची खाली आणि त्याला फिल करून टाकायचं. ओके. तर हा आहे आपला क्लास 1 आहे. लिहून काढते मी जरा. आता फुलांमध्ये काय शिकलं पाहिजे, तर फुलांमध्ये बेसिक फुलं जे असतात आपले ते शिकायचे. आता इथे बघा आपल्याला सर्कलचा उपयोग झाला. फुलांमध्ये सर्कलचा उपयोग होतो, डॉट्स पण सर्कल पण. तर मेहंदी काढताना टिप क्लीन करायची विसरायची नाही कधीच. तर याला काढायचे स्कॅल्प, छोटे छोटे स्कॅल्प, जे की मिक्स नाही झाले पाहिजेत. आणि याच्या भोवतानी हे आत्ता मी जे सांगितले 3 नंबरचे स्कॅल्प ते सुद्धा तुम्ही काढू शकता. त्याचं पण फूल तयार होतं. फक्त ते काढताना लक्षात ठेवायचं, एक मोठी पाकळी एक छोटी पाकळी असं नाही दिसलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सेम काढाल तेव्हा तुम्हाला ते छान दिसतं ते फूल, तेव्हा तुम्हाला ते जमेल. आता हे तुम्हाला असं जर जमत नसेल तर तुम्ही दुसरी टेक्निकसुद्धा यूज करू शकता. सर्कल काढलं, याचे 4 भाग करायचे आणि इथून या भागापर्यंत स्कॅल्प काढून घ्यायचे. परत इथून पुढच्या भागापर्यंत सेम साईजमध्ये काढायचे. परत या भागामध्ये, परत या भागामध्ये. असं काढल्याने काय होणार आहे, तुमची प्रॅक्टिस तर होईलच, एकसारखं येणार ते आणि तुम्हाला समजणार की कोणत्या दिशेने आपल्याला जायला पाहिजे. ठीक आहे. तर बाहेरचे जे फुलांच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने काढल्या तरी चालेल. इथून घ्यायचं 1
2 3. आता याच्यामध्ये माझे 3 बसलेत, तर प्रत्येक याच्यात 3 3 बसले पाहिजेत आपले, कारण सेम आपण 4 भाग केलेत ना त्याचे. सेम साईज काढली की बरोबर बसतं. दिसलं? छान. फिनिशिंग पण छान दिसते आणि एकदम असं उठून पण ना. तर ही मधली लाईन प्लेन येणार म्हणजे येणारच. आणि टाकताना पण काय करायचं, आता ही लाईन जेव्हा टाकतं तुम्ही, ही वरची वाली, तेव्हा कोण कोण काय करतं, इथं जाड टाकतं, परत कमी, परत असं जाड टाकत जातं, परत असं कमी, परत असं 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 असं. तर असं नाही करायचं आहे. एकदम एकदा टाकलं की ते एकदम असं प्लेन असं पुढं जात राहायचं आहे. तेव्हा ती अशी प्लेन दिसणार. खालची लाईन टाकताना दोन्ही असं घेऊनच त्याला भरायचं आहे. आणि त्याच्या खाली जे आहे ही, तर याला काय करू शकता तुम्ही, डबल लाईन ओढायची आणि असं जर भरता येत नसेल तर मग असं राऊंड 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 करून भरायचं. आता हे राऊंड राऊंड का करायचं, तर राऊंड राऊंड केल्याने आपण डायरेक्टसुद्धा असं पण करू शकतो, असं असं असं, पण याच्याने फिनिशिंग बिघडते, चांगलं दिसत नाही, एकदम असं सुकल्यावर एकदम असं खराब दिसतं, असं भेगा पडल्यासारखं दिसतं. तर असं राऊंड राऊंड करत गेलं ना तर ते पूर्ण असं मिक्स होऊन जातं एकमेकांमध्ये आणि ते जे भेगा पडलेल्या दिसणार होत्या त्या दिसत नाहीत अजिबात. ओके. तर हे आज आपण शिकवलेलं आहे. बारीक करून दाखवते. एवढ्या बेसिक गोष्टी आपण शिकलो आहेत आज. दिसत आहेत का? तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि मला सांगा कमेंट्समध्ये कोणाला जमलं, कोणाला नाही जमलं, किंवा काय तुम्हाला जमत नसेल ते पण सांगा. मी ते पण काढून दाखवेन तुम्हाला, करून दाखवेल, किंवा पुन्हा तुम्हाला सांगेल की कसं काढायचं, कसं करायचं. ओके. तर हां, एक गोष्ट राहिली, रेफरन्स लायनिंगची प्रॅक्टिस करायची म्हणजे करायची का, तर रेफरन्स लायनिंग जेव्हा आपण ब्राईडला मेहंदी काढायला जातो तेव्हा रेफरन्स लाईनवरच पूर्ण काम केलं जातं. मेजरमेंट घेतले जातात, म्हणजे असं ब्राईड ग्रूम फिगरचे मेजरमेंट घेतले जातात, हाताचे मेजरमेंट घेतले जातात, डिझाईनचे मेजरमेंट घेतले जातात. तर रेफरन्स लाईन काय करायची, एकदम अशी हलकी, जी दिसली नाही पाहिजे, पेपरवर दिसणार, आपल्या पेपरवरची कुठं नाही जाणार, पण हातावरची. तर हातावर काय इथे दाखवते, तर अशी आपण कशी ती लाईनिंग अशी उचलून टाकतो, तर ही लाईनिंग अशी उचलून नाही टाकायची. आपल्याला काय करायचं, असं कोण घासायचं पण नाही आहे, असं घासायचं पण नाही आहे, तो विचित्र वाटतो. एकदम ठेवायचं आणि एकदम हलकी अशी लाईन ओढायची अशी. ठीक आहे. तर इथं काढून दाखवते तुम्हाला मी. तर इथून एकदम अशी हलकी 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 अशी लाईन काढत पुढं जायचं. एकदम ती म्हणजे अशी नकळत आपल्या हातावर दिसली पाहिजे, नकळत. चालेल? ठीक आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि काढा, शिका तुम्ही पण मेहंदी. तुम्हाला पण लवकरच जमेल, एकदम प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट व्हाल तुम्ही. ठीक आहे. थँक्यू. काही समजलं नसेल तर पुन्हा कमेंट करा, पुन्हा विचारा, मी पुन्हा काढून दाखवेल, पुन्हा तुम्हाला समजून सांगेल. थँक्यू.